तर ब्रेक नंतर एक ब्रेकिंग बातमी। एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। यापुढे परवान्याशिवाय शाळा, अंगणवाड्या किंवा वसतिगृहामध्ये अन्न पुरवठा करायला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे आणि या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। शाळांमधील कॅन्टीन, टक शॉप, मध्यान्ह भोजन केंद्र, ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातले स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे। म्हणजे काय, शाळेमध्ये जे कॅन्टीन असेल किंवा जे मिड डे मील स्कूलमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते असतील किंवा अंगणवाडीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांना हे फक्त फसाई लायसन्स असणारेच असू शकतात। जर नसतील तर त्यांना लायसन्सवालेच अपॉइंट करावे लागतील।